नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ शहरातील 3 मतदारसंघांपैकी सगळ्यात मोठा। यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग, शिवाय छावणीसारखा लष्करी विभाग आणि मोठ्या औद्योगिक वसाहती, यामुळे मतदारसंघात मोठी कामगार वस्ती। 1990च्या दशकात शिवसेनेनं हा मतदारसंघ ताब्यात घेतला आणि अपवाद वगळता हा मतदारसंघ सेनेचा गड राहिला। 2 वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि या बंडखोरीत इथले आमदार संजय शिरसाट आघाडीवर होते। ठाकरेंशी असलेली निष्ठा विकून त्यांनी शिंदेंसोबत जाणं पसंत केलं। या राखीव मतदारसंघातून हॅट्रिक करणारे संजय शिरसाट यांना यावेळी मात्र तगडं आव्हान असेल ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं। विकासाच्या घोषणा आणि भौतिक कंत्राटदार लॉबी, ठाकरे यांच्याबद्दल कायम खालच्या भाषेत वक्तव्य, यामुळे शिवसेना प्रेमी मतदार आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी शिरसाट यांच्याबद्दल आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आव्हान देणाऱ्या चंका नाही। शहराचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक पदाचा दीर्घ अनुभव असलेल्या राजू शिंदे यांच्याकडे ठाकरे गटाने संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि सध्या ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत। यामुळे राजू शिंदे यांच्या रूपानं संजय शिरसाट यांना तगडं आव्हान उभं राहिलंय असं दिसतंय। मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार असूनही दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजू शिंदे यांच्या हाती मशाल आल्यानं या आव्हानाची चर्चा सध्या मतदारसंघात जोरदार सुरू आहे। राजू शिंदे यांची बलस्थाने कोणती आहेत तर यंदा ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचं मतदान देखील राजू शिंदे यांच्या पारड्यात पडणार आहे। दुसरं बलस्थान म्हणजे राजू शिंदे यांनी मनपाच्या माध्यमातून केलेली विकास कामं ही त्यांची जमेची बाजू आहे। जनतेला बदल हवाय याची चर्चा तर शिवसेनेतील बंडखोरीपासून सुरू आहे आणि ही देखील राजू शिंदे यांच्या जमेची बाजू आहे। अनेक तरुण कार्यकर्ते शिंदे यांच्या बरोबर आहेत। ही तरुणांची ताकद राजू शिंदेंच्या बाजूने असल्यामुळे राजू शिंदे संजय शिरसाट यांना तगडं आव्हान ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीचा डाग लावणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार असलेले संजय शिरसाट यांना या मतदारसंघातील जनता साथ देते की ठाकरेंच्या राजू शिंदे यांना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।